माकडाचं पिल्लू आहे का? उड्या मारा एवढे. हां, इकडे तू, इकडे 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 तू इकडे. उंदराचं अयो माकडाचं पिल्लू आहे का बरं? अशा उड्या मारतं बघ. इकडे तू इकडे ये खाली इकडं. शहाणपणा करते त्या बघ त्या बघ त्या बघ. आता आजारी या ती ती पोरगी आजारी माझी, तिच्या नादी लागू नको. बस बाळा तू आपलं, तिच्या नादी लागू नको. तू तुला आत्ताच सांगतो मी. ती तसलं झटणं फिटणं ते लईच अगोचर येते. गप्पच बसत नाही अजिबात. ते काय करावं त्याचं. ए राणा दरवाजा पशी हा, दरवाजा उघडशील डायरेक्ट. ए इकडे तू. ए राणा, अरे गपकी. अहो काय त्याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे काय कळ ना मला. त्या ब्राउनीने ना कसा त्याला खाऊ घातला एवढा मोठा. इकडे तू इकडे इकडे वरती ये इथे. अरे तो बबड्या बबड्याने बघितलंच नाही अजून. बबड्या पिसकल्याला कुठे गेलं? गेलं हो, झालं गायब. काय करायचं त्याला. कर बाब्या कुठे गेलं? आलं बघ. ते ना झोपतच नाही ते अजिबात. बाबड्या खाली उतर जरा. ते थोपाडीत त्याच्यात दोन. कुठे गेलं? सर इकडे ते बघ. इकडे इकडे तू इथे वर ये. वरती ये वरती ये इकडे. हां बाबड्याकडे जाऊ नको, बाबड्याकडे जाऊ नको. आणि ब्राउनी बी ब्राउनी ब्राउनी आजारी आपली पोरगी माझ्या आजारी असते. काय करा त्याचं. गेलं पाणी प्यायला. ठेवक पर गरजच नाही ना. काय करायचं रे राणा? काय करायचं? गप झोपाव ते नाही. अरे याला ते बास्केटमध्येच टाकू आपण. ए मुंगस कसा मुंगसासारखा झोपलाय बाबड्या. काय बेट्या पोरग सोडलंय खुशाला आमच्यावरती निवांत झोपलाय बसलाय तिकडं वरती. हा अरे हा तुला गरजच नाही ना. पण तुला बी आहे ना सवय. ते तुला माहिती आहे. ते एवढं आहे ना. ते एक म्हणलं की आपण एक बोललो की ते तीन म्हणतं माहिती आहे का. ते असलंय ते. राणा एक मिनिट बाळा, एक मिनिट. सोड सोड त्याला सोड. दात घुसवलेत गोतडीमध्ये. अरे तू कोण आहे? तू नेमका कोण? कोण पोटाला आलास तू? हं एवढं चंचल मांजर, एवढं खेळकर मांजर असतं का कुठं? 16 तास जाग राहते. 16 तास जागे राहते. आणि थांब थांब बाकीचे मांजरं जर बघितले. थांब चंचल बघ की त्याची चोक 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 आहे का ते बघ. राहण्याची सवय लागली तुला. ए हिरो काय करायचं काय? गप्पच बसत नाही रे. इकडे रे इकडे तू इकडे. आता तू आहे ना याला बास्केटमध्येच टाकतो मी आता. म्हणजे झोपन तरी तेवढं 4-5 हा ना तसंच करावं लागणार आहे. रोज बळच त्याला बास्केटमध्ये टाकल तेव्हा झोपतो. आणि सकाळी आपण उठायच्या आधी उठलेला असतो बास्केटमध्ये. सूर्यमामाचा आणि त्याचा काही संबंध नाही. सूर्यमामाचं त्याचं आहे ना वाकडं विषय. म्हणजे भांडण आहेत दोघांचे, सूर्यमामाचे आणि त्याचे आहे ना राणा. सूर्यमामाचे आणि त्याचे भांडण आहेत. मग लय बिल झाले तुझं आतापर्यंत. आणि आता झोपायचे. सकाळचं पण आमच्या आधी उठून बास्केटमधनं बघत असतो कधी हलत्यात आणि कधी उठत्यात. तोंड वाचायचं नाही. झोप झोप खेळायचे त्याला.
गाई गाई गोट्यात, हो रानाला दूध दे वाटीत, रानाची वाटी मोठी मांजर चाटी. घ्या चाटली. आणि बघा आता हात काढ ना वरचा. मांजर गेले रागाने, तिला खाल्ले वाघाने, तुझी कविता. अश्वताई पोळ्या करती, जा. एक पोळी तडपली, जा. दुधा शंगे वडपली. ऐका ही रानाने ऐकली. आणि झोप आता उदया कर. आणि मांजर गेली रागाने तिला खाल्लं वाघाने. गया गया चला गया कर. गया गया पोराला झोप आली ना, मी गोंजी करते इथं कपडा गोंजी करते झोपते. तुझे असले जर अंगाई गाणे जर ऐकले झोपन का ते त्यांच्याच कुळातले त्यांना कसे खाईन ते गाणे तर असे आहेत की बस रे बाबा. झोपत नसतं सोडते सोड ती झोपत नाही. जरा वेळ झोप चल 10-15 मिनिटासाठी तरी झोप बाबा. नसतं झोपत ते झोपत नाही ते 10-15 मिनिटं नाही तंगड बघ त्याचं. झोपणार नाही ते काही कर. काय काय डोळे बघ डोळे टारवटलेत. याव काय याव. झोपत नसतं ते काही कर की. आता जर तू झोपला नाही तर फटके देणार. जा खाली दूध पिऊन ये पळ. आत्ताही झोप म्हणलंच होतंय तर गेला लगेच. ते बघ ते बघ. अयो. ए तुला गरज आहे गप ना. बाबा माझ्या अंगावर सगळे वन सुट. काय गरज आहे तुला मग. त्याची नका गापा बरं लगेच. तुझं तू मग तू तुझ्या तिथं घे हातावरती माझ्याकडे करू नको. ते माझ्या अंगावर पाडणं असं. त्याला काय सांगायला नाही लागत बाबा का जा म्हणून. अरे पण कशाला करते बस की. ते मला सोडून तुमच्याकडे बी येते मधीच त्रास द्यायला. तिकडे तू तिकडे तिकडे देऊ का फटका. तू फटका दे ते तुझं ऐकतंय. गप बस ना कशाला हात हे करते. माहिती आहे आपल्याला ते अतिशहाण आहे म्हणून तरी पण तसंच. पडलं खाली जकाला खापड.